हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. हा व्हिडिओ पहिल्या व्हिडिओच्या कंटिन्युएशन मध्ये येत आहे, बघा. चला, आता 6:30 वाजलेत सकाळचे आणि आम्ही आता दर्शनाला जात आहोत. ओके, चला. काळोख आहे खूप आणि काही दिसत नाहीये ना. मी तुम्हाला दाखवते बाहेरचं दृश्य कसं आहे. सो सकाळचे 6:30 वाजलेत आणि शिर्डीला आता आम्ही मागच्या साईडला आहोत त्याच्या मंदिराच्या. इथे लोकांनी बघा शेकोटी केली. थंडी आहे, ठीक आहे, एवढी नाहीये. स्वेटर वगैरे घालणं इतपत नाहीये. कुठून ते काल गेलो तसे ना. सो काही काही दुकानं ओपन झालेली आहेत 6:30ला आणि आता दर्शन रांग पण ओपन झाली असेल. सो आम्ही आता पळतो. आता मी पुढे जाऊन भेटते तुम्हाला परत. आम्ही आता चाललोय मोबाईल डिपॉझिट करायला. पहाटेच असं आहे. जय इथे सकाळपासून रिक्षा, टमटम अवेलेबल असतात, ज्या शिंगणापूरला, शनी शिंगणापूरला घेऊन जातात. सो तुमचं जर व्हेकल नसेल, तुमच्या बरोबर कार वगैरे काही नसेल, तर तुम्हाला ती सर्व्हिस तिथे अवेलेबल आहे. आणि सकाळपासूनच हे विक्रेते साईडला वगैरे असतातच, काही ना काहीतरी आपल्याला शॉपिंग करायची असते त्यासाठी. चला, बघत राहा. मी व्हॉइस ओव्हर इथे कमी करेन, जे ओरिजिनल आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. दर्शनासाठी तुम्हाला कुठल्याही दुकानात चप्पल वगैरे काढण्याची गरज नाहीये. तिथे चप्पल स्टँड वगैरे सगळं अवेलेबल आहे. जायचं तिथे, चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढायची, मोबाईल तिथे डिपॉझिट करायचा. मोबाईल कधी पण ऑथराइज ठिकाणी डिपॉझिट करा, कुठेही डिपॉझिट करायचा नाही मोबाईल. भाविक चालले आहेत. आणि दर्शनाची व्यवस्थित त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. गेट नंबर 7ला जायचं, तिथून दर्शन रांग सुरू होते आणि 6:30 ते 8 असं 1.5 तासात आमचं दर्शन व्यवस्थित झालं. सकाळचं दर्शन कधीही छान, आपण चांगले फ्रेश असतो आणि दर्शन होऊन जातं. तसंच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. विंटर म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो, या आपल्या धार्मिक स्थळांकडे आपण व्हिजिट करतो, तेव्हा आपल्याला छानच वाटतं, म्हणजे प्रसन्न वाटतं. घाम येत नसतो, मस्त प्लेझंट असं वातावरण असतं थंडीचं. अनुभवा असं. जर तुम्ही थंडीत खूप जण जातात शिर्डीला, माहितीच असेल सगळ्यांना, पण पहाटेचं दर्शन नक्की घ्या.
आता हे बघा इथे आपण आपला मोबाईल इथे डिपॉझिट करायचा आणि इथे चप्पल स्टँड आहे आणि तिथेच आहे, आम्ही तिथे जातो. इथे पण आहे. चला बाय, आता मी माझा मोबाईल इथे डिपॉझिट करते. सो आमचं दर्शन झालं, 8 वाजता दर्शन झालं. 6:30ला आम्ही बाहेर पडलेलो. तेच म्हणजे सकाळचं जे आपण दर्शन घेतो ना ते लवकर होतं. चला आता आम्ही नाश्त्याला जातो. हे उडुपी एक्सप्रेस आहे, उडुपी एक्सप्रेस. रात्रीचं जेवण पण खूप छान होतं तिथे आणि आता मी नाश्त्याला जातो. सो आता मी इथे नाश्ता करतो आणि मग नंतर भेटते तुमचं. आमचा पुढचा पण प्रवास आहे तो शेअर करेन. आज आम्ही शिर्डीमधून चेकआउट करणार. सो आता आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही जातो आमच्या रूमवर. चालेल. कसलं ही आहे सकाळ शिर्डीमधली. खूप लवकर या बाजारपेठा ओपन पण होतात कारण तेवढी गर्दी पण असते ना. आज सॅटरडे आहे. आमचं दर्शन खूप छान झालं. हे पेरू मी घेतले. मला ऍक्च्युली पिकलेले पेरू आवडतात म्हणून मी पिकलेले शोधत होते. तर ते काही एवढे मिळाले नाहीत. पण हा म्हणाला की पिकतील ते 2-4 दिवसांनी. ते 10 दिवस झाले तरी हे पेरू पिकले नाहीत. याच्यापेक्षा आमच्या मार्केटचे पेरू खूप छान असतात. जीपे करू, जीपे करू, जीपे कर देना. या अशा बाजार. आता आम्ही हनुमानाच्या दर्शनाला जातो. शनिवार आहे ना आज. श्री दक्षिण हनुमान टेम्पल. संदीप मी आलो तर चालते ना. सो आता आमचा
शिर्डीमधला स्टे संपला आहे आणि आम्ही आता पुढे चाललोय. ज्योतिर्लिंग श्रीकृष्णेश्वर मंदिर वेरूळ इथे. सो हे शिर्डी आहे. आज शनिवार आहे आणि शनिवारची गर्दी आहे भरपूरच. आता सुरू होतीये. हे इथे उजवीकडे साईबाबा मंदिर आहे. इथूनच आपण एंट्री मारतो. 7व्या गेट, 7 नंबर गेट इथे आहे. हा बघा, म्हणजे साईबाबा इंटरनॅशनल हॉटेल आहे ना, त्याच्या अगदी समोर. चला, आता मी तुम्हाला नंतर भेटते. आता मी रस्त्याला आधी माझ्या लागतो गंमत इन आणि लाईफ या भेटते. चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.